सौंदर्य अदाकारा दाखवणाऱ्या जयाप्रदा दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून नावारूपास आल्या. त्यानंतर त्यांनी सलग 30 वर्ष सिनेमाचा पडदा गाजवला. राजकारणात 10 वर्ष त्या खासदार राहिल्या, पण नंतर मात्र त्या बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून वेगळ्या राहिल्या. आधीपासूनच 3 मुलं असणाऱ्या विवाहित पुरुषाशी त्यांनी लग्न केलं. त्यानंतर त्यांचे वैवाहिक आयुष्य चर्चेत राहिले. वैवाहिक आयुष्यात जरी यश मिळाले नसले तरी राजकारणात सुपरहिट ठरणाऱ्या जयाप्रदा या एकमेव टॉपच्या अभिनेत्रीपैकी एक होत्या. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री जयाप्रदा यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्र प्रदेशात झालं. जया यांचे खरे नाव ललिता राणी असे होते. जया यांचे वडील किशनराव तेलुगू चित्रपटातील फायनान्सर होते. जयाप्रदा यांनी आपल्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये जवळपास 200 चित्रपटांमध्ये काम केले होते. हिंदी सिनेमातील त्यांची जितेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. जया यांनी तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि मराठीमध्ये काम केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटात नाव कमावल्यानंतर त्या बॉलिवूडकडे वळल्या. हिंदी चित्रपटामध्ये 1979 मध्ये आलेल्या सरगममधून आपली ओळख निर्माण केली. या चित्रपटात त्यांनी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. जयाप्रदा यांनी 1974 मध्ये तेलुगू चित्रपट भूमिकोशम मधून चित्रपटसृष्टीमध्ये डेब्यू केलं होतं. सरगम हा चित्रपट दाक्षिणात्य श्री श्री मूवाचा रिमिक्स होता. श्री श्री मूवा चित्रपटातील जया यांची मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती, परंतु हिंदी व्यवस्थित न बोलता आल्याने त्यांना बॉलिवूडमध्ये करिअर करताना सुरुवातीला बऱ्याच अडचणींना सामना करावा लागला होता. 1982 मध्ये रिलीज झालेला चित्रपट कामचोर मध्ये जयाप्रदांचा ऑनस्क्रीन फुटेज हिंदी भाषेत बोलल्या. या चित्रपटामध्ये जयासोबत राकेश रोशन मुख्य भूमिकेत होते. पुढे अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुपरहिट चित्रपट शराबीमध्ये त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटातील त्यांच्या डान्स बहार परफॉर्मन्सने तर खूप कौतुक केले होते. जया यांनी श्रीदेवी आणि जितेंद्र स्टारसोबत तोफामध्ये सुद्धा सुंदर अभिनय केला होता. 1984 मध्ये जया यांचा एक चित्रपट हाऊस ऑफ ग्रीन मूव्ही ठरला होता. याशिवाय जया यांनी गंगा जमुना सरस्वती, आज का अर्जुन, मां, मकसंद, मवाली आणि औलाद यासारख्या चित्रपटात दमदार अभिनय केला होता. 1993 मध्ये जयाप्रदा राजकारणात उतरल्या. सुरुवातीला त्यांनी TDP जॉईन केलं. नंतर त्या राष्ट्रवादी पक्षामध्ये गेल्या. त्यांनी 2 वेळा उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढली, पण त्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्या 2 वेळा खासदार झाल्या. त्यांनी भाजपाकडून रामपूरमधूनच मागील लोकसभेची निवडणूक लढली होती, परंतु आझम खान यांच्यासमोर त्यांना हार पत्करावी लागली होती. 2004 ते 2014 पर्यंत त्या खासदार होत्या. अलीकडे टीव्हीवरील मालिका परफेक्ट पती मध्ये दिसल्या होत्या. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवनीची मुख्य भूमिका होती. जयाप्रदा यांनी 1986 रोजी चित्रपट निर्माते श्रीकांत नहाटाशी लग्न केलं, परंतु नहाटा आधीपासूनच विवाहित होते. नहाटा यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हे पाऊल उचलले होते. त्यामुळे जया यांचे लग्न वादग्रस्त ठरले होते. श्रीकांताची आधीपासूनच 3 मुले होती. असं म्हटलं जातं की श्रीकांत यांना पुन्हा मूल नको होतं, त्यामुळे जयाप्रदा यांना अपत्य नाही आहे. त्यांनी आपल्या बहिणीचा मुलगा सिद्धूला दत्तक घेतला आहे. तर तुम्हाला जयाप्रदा या आवडतात का? यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्ही पाहिलेले आहे व कोणत्या कोणत्या भूमिका तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका. धन्यवाद.